हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत जी मित्रांनो रेल्वे फार्मासिस्टची जी 2024 ची वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या पोस्ट किती आहेत? 246। मित्रांनो, आपल्या ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल नोटिफिकेशन बघितलेले की त्याच्यामध्ये रेल्वे फार्मासिस्टच्या 2024 मध्ये किती वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर ते मित्रांनो रेल्वे फार्मसिस्टची जी एग्जाम आहे तर त्याचा एग्जामचा पॅटर्न काय असणार आहे। तर मित्रांनो, आपण महाराष्ट्र स्टेट मध्ये ज्या एग्जाम देतो, झेडपी फार्मसिस्टची असेल, डीएसएस ची एग्जाम असेल, तर याच्यामध्ये मित्रांनो टेक्निकल नॉन टेक्निकल दोन पार्टचा पॅटर्न असतो। काही एग्जाम मध्ये आता झेडपी मध्ये 60-40 चं वेटेज आहे की 60 नॉन टेक्निकल 40 टेक्निकल। तर मित्रांनो, ही रेल्वे फार्मसीची जी वॅकन्सी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे। आता सेंट्रल गव्हर्नमेंटची तिथे मराठी व्याकरण तुम्हाला इन्क्लूड होणार आहे का? तिथे मराठी व्याकरण नसणार आहे। तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्टडी वेगळ्या टाईपने करावी लागेल सेंटरची एग्जाम असल्यामुळे। तर मित्रांनो, एग्जाम पॅटर्न समजणं खूप गरजेचं आहे। तुम्ही स्टडी स्टार्ट करण्याच्या आधी एग्जाम पॅटर्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे, बरोबर। त्याच्यानंतर मित्रांनो, त्या पॅटर्न नुसार कोणता सिलेबस रेल्वे फार्मसीसाठी येतो, म्हणजे फार्मसीचा कोणता सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो, ज्युरिस्प्रुडन्स असेल, फार्माकॉग्नसी असेल, कोणते कोणते जे फार्मसीचे प्रोफेशनल आपलं टेक्निकल आहे तर त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट इन्क्लूड आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, नॉन टेक्निकलचा जो सिलेबस असणार आहे रेल्वे फार्मसिस्टचा, त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, त्यांचं वेटेज किती आहे, ते आपण डिटेल डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये इथे वॅकन्सी बघू शकता। इथे बघा फार्मासिस्ट ग्रेड 3, इथे समोर बघू शकता तुम्ही टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे? 246 वॅकन्सी 2024 मध्ये रेल्वे फार्मसिस्टच्या आहेत मित्रांनो। आणि मित्रांनो, सर्वात भारी जर फार्मसिस्टचा कोणता जॉब असेल तो रेल्वे फार्मसिस्टचा आहे, कारण स्पेकेल वगैरे सर्व अलाउन्स वगैरे ते खूप चांगले भेटतात मित्रांनो। आता महत्त्वाचं मित्रांनो आपण बघणार आहेत एग्जाम पॅटर्न। आता एग्जाम पॅटर्न मध्ये दोन गोष्टी आहेत तिथे, हे समजणं खूप गरजेचं आहे। एक आहे टेक्निकल सिलेबस, म्हणजे इथे काय बनलेलं आहे प्रोफेशनल ॲबिलिटी, म्हणजे प्रोफेशनल म्हणजे मित्रांनो हे काय असणार आहे, हे असणार आहे आपला फार्मसीचा सिलेबस। आपण जे तुम्ही डिग्री मध्ये स्टडी केला असेल किंवा डिप्लोमा मध्ये स्टडी केलेला असेल, जो फार्मसीचा सिलेबस आहे तर त्यावर मित्रांनो टोटल नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला किती विचारले जातील तर तिथे 70 क्वेश्चन, म्हणजे 70% हा तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे तुमच्या फार्मसी लेवलच्या सिलेबसवर, राईट। आणि ते टोटल नंबर ऑफ मार्क्स किती असणार आहेत ते पण असणार आहे 70। म्हणजे मित्रांनो, एक क्वेश्चन तुम्हाला किती मार्क्ससाठी असणार आहे? 1 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन असणार आहे। तर मित्रांनो, इथे बघा आपलं फार्मसीचं 70% असणार आहे वेटेज, आणि मित्रांनो राहिलेले जे 30% असणार आहे ते असणार आहे नॉन टेक्निकल। नॉन टेक्निकल सिलेबस म्हणजे आपल्या डिग्री डिप्लोमाला तो सिलेबस नसणार आहे, बरोबर। हे 70% फार्मसीचा सिलेबस आणि हे 30% नॉन टेक्निकलचा सिलेबस। आता हे 70% पॅटर्न समजून घेता येत आपण, नंतर सिलेबस आपण ते 70 हे जे 70 क्वेश्चन आहेत ते कोणत्या सिलेबसवर येईल थोड्या वेळानंतर ते पण आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, आता हे नॉन टेक्निकलचे जे 30 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे पार्ट आहेत। इथे बघू शकता हा 1, 2 आणि 3। आता नॉन टेक्निकल मध्ये 3 वेगवेगळे पार्ट मध्ये त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन जे असणार आहेत ते येणार आहेत जनरल अवेअरनेसवर। ते किती मार्क्सला असतील मित्रांनो? ते पण 10 मार्कला असतील। त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो जनरल अर्थमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग। तर मित्रांनो, हे जे सेकंड पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये किती क्वेश्चन असणार आहे? 10 क्वेश्चन 10 मार्कसाठी। आणि मित्रांनो, जो थर्ड पार्ट आहे ते आहे जनरल सायन्स, 10 क्वेश्चन 10 मार्क। आणि मित्रांनो, हे जे नॉन टेक्निकलचा सिलेबस असणार आहे हे 3 पार्ट, यांची जर हार्डनेस आपण बघितली तर हे सर्व 10th लेवलचे जो आपला जनरल सायन्स असेल,
जनरल अर्थमॅटिक असेल, जनरल अवेअरनेसच्या गोष्टी असतील, रिझनिंग असेल, हे 10th लेवलची ह्याची हार्डनेस असते. तुम्ही सिंपल सिलेबस नुसार केलं तर तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पण घेऊ शकता. तर मित्रांनो हे झालं टोटल 100 क्वेश्चन. 100 मधले 70 हे फार्मसीचे आणि बाकी 30 हे नॉन टेक्निकल नॉन फार्मसीचा जो सिलेबस आहे, हे 3 ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर येणारे हे 30 क्वेश्चन आहेत. असे मिळून सर्व तुमचे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असतील? 100 क्वेश्चन 100 मार्कला. राईट. आता मित्रांनो इथे महत्वाची एक गोष्ट बघा, इथे नोट द एक्झामिनेशन ड्युरेशन इज 90 मिनिट. म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी टाइम किती भेटणार आहे? फक्त 90 मिनिट तुम्हाला इथे भेटणार आहे. त्यानुसार तुम्हाला स्टडीज करावी लागेल. तुमची जे स्पीड असणार आहे आन्सर सॉल्व्ह करण्याची ती प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला. 19 मिनिट तुम्हाला इथे भेटणार आहेत 100 क्वेश्चन साठी. क्लिअर. आता नंतरची महत्वाची गोष्ट मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग फॉर एव्हरी रॉंग आन्सर. तर मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंट मध्ये झेडपीची एक्झाम तुम्ही दिलेली असेल, डीएसएस ची दिलेली असेल, तिथे कोणताही निगेटिव्ह मार्किंग नव्हती. बरोबर. तर मित्रांनो इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुम्हाला जे आन्सर तुम्ही कॉन्फिडंट असताल की हाच आन्सर करेक्ट आहे तरच तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. आता इथे पॅटर्न मध्ये 3 गोष्टी लक्षात घ्या. 70% आणि 30चा रेशो टेक्निकल नॉन टेक्निकल. नंतर मित्रांनो 19 मिनिट असणार आहे तुमच्याकडे आणि नंतर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आता नंतर मित्रांनो आपण बघणार आहे सिलेबस. आता पहिल्यांदा आपण प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे आपला फार्मसीचा जो सिलेबस असणार आहे फॉर रेल्वे फार्मासिस्ट साठी ते बघणार आहेत. मित्रांनो तुम्ही इथे बघत असताल तर इथे रेल्वे फार्मसीचा जो सिलेबस आहे त्यांनी डायरेक्टली सब्जेक्टचे नाव दिलेले आहेत. की आता इथे बघू शकता ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी डिप्लोमा मध्ये हा सब्जेक्ट आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित एवढी स्टडी करू शकणार नाहीत तुम्ही, कारण इथे सर्वच सब्जेक्टचे नाव दिले. इथे बघू शकता खूप सारी लिस्ट आहे. राईट. इथे पॉइंट वाईज सिलेबस दिलेलं आहे का? दिलेलं नाहीये. तर मित्रांनो तुम्हाला स्टडी करताना काय लक्षात घ्यायचंय, कोणत्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्यात. तर जर मित्रांनो हे बाकीचे जे सब्जेक्ट असणार आहेत त्याचं इंट्रोडक्शनरी पार्ट म्हणजेच काय क्वेश्चन खूप सिंपल विचारतात. तुम्हाला असं हार्ड मध्ये पूर्ण सब्जेक्ट बाय हार्ट करण्याची गरज नाहीये. तर मित्रांनो इथे बघू शकता की आपण सिलेबस मध्ये काय काय गोष्टी आहेत ते डिस्कस करू. फार्मसीच्या सिलेबस मध्ये ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल अनालिसिस, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, रिमेडियल बायोलॉजी, रिमेडियल मॅथमॅटिक्स, फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, पॅथोफिजियोलॉजी, कॅम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी, एन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल फार्मास्युटिक्स. राईट. फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, मेडिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्माकॉग्नसी, फायटोकेमिस्ट्री, इंडस्ट्रियल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी, बायोफार्मास्युटिक्स, फार्माकोकायनेटिक, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी, क्वालिटी अश्युरन्स. नंतर इंस्ट्रुमेंटल मेथड ऑफ अनालिसिस, फार्मसी प्रॅक्टिस, नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, बायोटॅटिक्स अँड रिसर्च मेथडॉलॉजी, सोशल अँड प्रिव्हेन्शन फार्मसी, फार्मा मार्केटिंग मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल रेग्युलेटरी सायन्स. नंतर आहे मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स, क्वालिटी कंट्रोल अँड स्टँडर्डायझेशन ऑफ हर्बल्स, कॅम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन, सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, कॉस्मेटिक सायन्स, एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी, डायटरी सप्लिमेंट अँड न्यूट्रास्युटिकल्स. तर मित्रांनो आता तुम्ही इथे कन्फ्यूज होत असाल. तुमचं जर फक्त डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला वाटत असेल यार सर हे किती सर्व सिलेबस आहे, आम्हाला तर एवढे सब्जेक्ट पण नव्हते. तर मित्रांनो तुम्हाला इथे टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण हे जे मेन सब्जेक्ट आहेत आपले फार्मसीचे त्यावर जास्त क्वेश्चन असतात. म्हणजे कोणते? ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ह्याच्यावर जास्त क्वेश्चन असणार आहेत, फार्मास्युटिक्स वर जास्त क्वेश्चन असणार आहेत, फार्माकॉग्नसी वर जास्त क्वेश्चन असणार आहेत,
फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजीवर क्वेश्चन असणार आहेत, राईट, बरोबर, बायोकेमिस्ट्रीवर क्वेश्चन असणार आहेत, फार्माकोलॉजीवर क्वेश्चन असणार आहेत. हे मेन सब्जेक्ट जे कोर सब्जेक्ट आहेत आपल्या डिप्लोमा तुमचं झालेलं असेल तर जे तुमचे कोर सब्जेक्ट आहेत मेन, तर त्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचं आणि त्यावरच जास्त क्वेश्चन असतात. आणि बाकी जे मित्रांनो इथे खूप सारे सब्जेक्ट दिलेले असतील, ही क्वालिटी अश्युरन्स असेल, फार्मसी प्रॅक्टिस असेल, आणि मित्रांनो बाकी अदर वर कसं इंट्रोडक्शन पार्टवर म्हणजे त्यांची डेफिनेशन काय आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतो, तर त्या जरी गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही याच्यामध्ये चांगला स्कोर करू शकता मित्रांनो. तर हे झालं मित्रांनो फार्मसीचा सिलेबस, जो की टेक्निकल सिलेबस असणार आहे रेल्वे फार्मसीसाठी, बरोबर. याची पीडीएफ पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता मित्रांनो महत्वाचं बघायचं नॉन टेक्निकलचे जे 30 क्वेश्चन असणार आहेत तर त्याच्यासाठी काय सिलेबस असणार आहे. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग वर, एनालॉजिक्स, अल्फाबेटिकल, नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल, ऑपरेशनल, रिलेशनशिप, जम्बलिंग, वेन डायग्राम, डाटा इंटरप्रिटेशन, sufficiency, conclusion and decision making, similarities and differences, बराबर, analytical reasoning, classification, direction, statement, arguments and assumptions. तर मित्रांनो हे आपण जे सिलेबस बघितला जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, तर मित्रांनो रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्सचे 10 जे क्वेश्चन असणार त्या या पॉइंटवरच हे 10 क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो. तर तुम्हाला या पॉइंट नुसार कोणते कोणते पॉइंट आहेत ते स्टडी करावे लागतील. नंतर आहे मित्रांनो जनरल अर्थमॅटिक्स. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, नंबर सिस्टीम्स आहे, बोडोमास रूल इन्क्लूड आहे, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेजरेशन, वर्क टाइम अँड वर्क, time and distance, simple and compound interest, profit and loss, algebra, geometry, trigonometry, elementary statistics, square roots, age calculation, calendar clock, बरोबर. हे सर्व सिलेबस मित्रांनो जनरल अर्थमॅटिक मध्ये इन्क्लूड होणार आहे. तर मित्रांनो हे सिलेबस तुम्हाला खूप हार्ड वाटत असेल, पण मित्रांनो तुमच्यासाठी मी आपल्या युट्यूब चॅनलवर क्वेश्चन पेपर घेऊन येणार आहे. जो प्रीवियस क्वेश्चन पेपर आहे रेल्वे फार्मसीचा, तर तो क्वेश्चन पेपर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. तर तो क्वेश्चन पेपर तुम्ही स्टडी करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल सर हा सिलेबस आहे आणि असे असे क्वेश्चन या सिलेबसवर येईल, ते पण आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. आता 30 मध्ये जो लास्टचा पार्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता जनरल अवेअरनेस, याच्यानंतर पण आहे knowledge of current affairs, Indian geography, culture and history of India, including freedom fighter struggle, Indian polity and constitution, Indian economy, environmental issue concerning India and the world sport, general Pacific and technological development. आणि मित्रांनो जे लास्ट पार्ट असणार आहे 10 मार्क साठी, राईट, तर त्याच्यामध्ये जनरल सायन्स मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स. तर मित्रांनो हे जे सिलेबस असणार आहे नॉन टेक्निकल 30, ह्याच्यावर पण सिंपल क्वेश्चन असतात आणि आपलं फार्मसीचं 70 क्वेश्चन आणि सर्वांसाठी 90 मिनिटाचा टाइम तुम्हाला असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर मी आशा करतो मित्रांनो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजला असेल, सिलेबस समजला असेल आणि मित्रांनो ह्याच्यानंतर तुम्हाला मी क्वेश्चन पेपर सॉल्व करून आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा टाईपचे क्वेश्चन रेल्वे फार्मसी एक्झाम मध्ये येतात. ज्या स्टुडंटनी 2019चा पेपर दिलेला आहे त्यांना जास्त आयडिया असेल, पण ज्या स्टुडंटची रेल्वे फार्मसीची आतापर्यंत कोणताही पेपर दिलेला नाहीये त्याच्यासाठी त्या क्वेश्चन पेपरची खूप हेल्प होणार आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करा, मी ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.